शिवसेना आरपीआय या महायुतीच्या वतीने प्रथमतः पिंपळगाव नगर परिषदेमध्ये पूर्ण पॅनल नगराध्यक्ष माननीय डॉक्टर मनोजजी बर्डे त्याचप्रमाणे 25 नगरसेवक या ठिकाणी उभे आहेत। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, त्याचप्रमाणे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन, यतीनजी कदम, सर्वच जिल्ह्यातील आमदार या सभेला येत आहेत। मी पिंपळगावकरांना खऱ्या अर्थाने आव्हान करणार आहे की याआधी तीनही लोकसभेला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची पिंपळगाव शहरामध्ये सभा झाली। देवेंद्रजी सुद्धा यापूर्वी येऊन गेलेत, परंतु नगर परिषदेच्या कॅम्पेनसाठी प्रचारासाठी प्रथमतःच देवेंद्रजी फडणवीस या पिंपळगाव शहरामध्ये येत आहेत। मी पिंपळगावकरांना नागरिकांना खऱ्या अर्थाने आव्हान करेल का ऐतिहासिक सभा या ठिकाणी होणार आहे। आज केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्याचप्रमाणे राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तसंच जिल्ह्यातही आहे आणि पिंपळगाव नगर परिषदेमध्ये जर सेना भाजप युतीचं सरकार किंवा नगर परिषद जर आली, जो काही विकास निधी या पिंपळगाव नगरपालिकेला लागणार आहे तो आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून कोणताही निधी या पिंपळगावला कमी पडणार नाही आणि जे काही विकासाचे काम आहे ते पुढच्या काळामध्ये नक्कीच या नगराध्यक्षांकडून असेल किंवा नगरसेवकांकडून ते पूर्ण होणार आहे। त्यामुळे सर्वांनी सर्व ताकदीनिशी या सभेमध्ये सहभाग नोंदवावा आणि आपली उपस्थिती दाखवावी।